ज्ञानपीठातील ज्ञानप्रश्नी मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित So beautiful. Whoever is made, this is really great. Really nice. कॅलिग्राफी साईडची पण केली फ्री पुस्तकं घेऊन येत काहीतरी हाय गाईज आणि आज आम्ही आलो इथे पुणे मी पण काढणार मोदी संघ फोटो कुठे रे काय पाठवून बॅग बी कुठली हाय गाईज आणि आता आम्ही इथं आलो पुणे पुस्तक महोत्सवला. त्या दिवशी रांगोळी काढून गेलो होतो आदल्या दिवशी. भव्य असं प्रदर्शन, हजारो पुस्तकं आहेत पहिल्या स्टॉलमध्ये. त्याचा दुसरा पार्ट आहे. हे नॉवेल आहेत का? एका मित्राला हे बंद कर. ये स्टार्ट करेगी ये काम ऐसे 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 करते करते ना वो काम होता है. रिकॉर्ड मत करो. नाही सर असं आहे. नहीं रिकॉर्ड नहीं ब्लॉग बना रहा है. नहीं रिकॉर्ड. एक पेन आहे आणि आम्हाला त्यांनी दिलं आहे फ्रीमध्ये. त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. त्यांनी घेतलंय. अरे हां काही त्यांनी पर्सनल गोष्टी सांगायच्या. पण खरं सांगितलं त्यांनी. हा बरोबर आहे. करेक्ट. बरीच पुस्तकं आहेत तिथं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि ते करेक्ट आहे. महाराजांविषयी वगैरे आपल्या धर्माविषयीची पुस्तकं आहेत. आणि आमचं त्यांनी ते पोएट होते ज्यांनी आम्हाला पेन दिलं. भविष्य सांगितलं. गौऱ्यांचं भांडं फोडलं त्यांनी सगळं. भाषांतर तात्पर्य सगळं काही मराठी हिंदी संपूर्ण भगवद्गीता डिस्काउंट आणि भागवतम भगवद्गीता असेल तर भगवद्गीताच्या अर्जुनाला कुरुक्षेत्र उपदेश केला आणि मग ते कृष्ण कोण आहे त्यांनी उपदेश केला त्याचा सार भागवतम आहे. भगवद्गीता उत्तर पूर्व फोटो काय आणि मग खूप आहे. ठीक आहे. हां तू आता घरी जाऊन काय करतो जेवण आपलं भारतातील पहिले पुस्तकांचं गाव भिलार आणि त्यांचं जे हे मराठीत आहे ना. खूप सारे स्टॉल आहेत आणि इथं सगळेजण पुस्तकं बघत आहेत कोण विकत घेत आहेत. बरेचसे स्टॉल इथे काही स्टॉलचं 10% डिस्काउंट आहे, काहींचं 20%.
हो हो मी बाबासाहेब पुरंदरे पुस्तक आहे. या सगळ्या संस्थांच्या सहयोगाने पुण्याच्या संगमनेर आणि श्री महानगरीचे नृत्य दिग्दर्शन या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे गायक मंडळी असणार आहेत. या कार्यक्रमाला विशेष मी तर कैलाश एलोरा बघितला डॉक्टर सदानंद मोरे यांचा सन्मान आपण करणार आहोत. कारण महाराष्ट्र राज्याच्या कालच्या अकॅडमीच्या वतीने मराठी भाषा विद्यापीठाला मान्यता आणि आर्ट विषय पास झालेला आहे. आणि हे मराठी विद्यापीठ कसं असावं, त्याची रचना कशी असावी याचं संपूर्ण मार्गदर्शन आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे यांनी केलेलं होतं. इंडिया त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम होणार आहे. पुणे पुस्तक महोत्सव हा सर्वांचं सहर्ष स्वागत केलेलं आहे. आज सायंकाळी ज्ञानपीठातील ज्ञानपीठातील मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यावरती आधारित असलेला वाचन संस्कृती आधारित हातातील मोबाईल दूर जाऊन हातामध्ये पुस्तक द्यावे म्हणून हा पुणे पुस्तक महोत्सव आयोजित केला आहे. आज सायंकाळी 5 वाजता सादर होणारा कार्यक्रम ज्ञानपीठाचे ज्ञानतपस्वी मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कार्यक्रम 5 वाजून 30 मिनिटांनी मुख्य मंचावरती सादर होईल. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा भाई आपला इकडे इंटरव्ह्यू चालू आहे. धन्यवाद. प्रत्येक स्टॉलवर सगळ्या प्रकारची पुस्तकं वगैरे अवेलेबल केलेली. ती पुस्तकं वाचतोस? हां, मी पुस्तकं म्हणजे एवढं पण काय हे नाही, थोडीफार वाचतो मी. आवडता लेखक किंवा पुस्तक? हां, मी सेल्फ हेल्प पुस्तकं खूप वाचतो. त्यात रॉबिन शर्मा वगैरे मी वाचले. आत्ता आमच्या आतमध्ये सगळं फिरून झालं, बघून झालं, पुस्तकं पण बघितली. किती एक घेतलं ना? 5-6 पुस्तकं घेतली आणि फ्रीमध्ये होती. काही पुस्तकं ती पण घेतली आणि उर्दू पण होती ना? नाही, उर्दू. आता आम्ही इथं बाहेर चाललो आहे. फ्रीमध्ये पुस्तकं आहे, फ्रीवाली पुस्तकं पण घ्यायची आहेत. बघा दाखवतो, स्टेज दाखवतो. हे नरेंद्र मोदींचं आपलं पुस्तक आहे, मोदींचं एक्झाम वॉरियर. हे इथं फ्रीमध्ये मिळतं आहे. बोले एक्झिबिशन झालेलं आहे. अरे मी 8वीत होते आता मला नाही माहीत असेल कदाचित, कारण मला ते त्यांचा नंबर नाही. किशोर मासिकवाल्यांनी आपलं हे लावलं इकडे आणि एक्झिबिशन बघून झालं. चाललो आहे आम्ही
खतरनाक भारी होतं. त्यांचं नाव माधव आहे. चला